36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गडचिरोली अहेरी तालुक्यातील आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या प्रसिद्ध नागमाता मंदिरात नागपंचमी निमित्त पूजा आणि दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. नागदेवतेच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय. नागपंचमीच्या या पावन पर्वावर दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक मोठ्या श्रद्धेनं दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात विविध टॉल्स आणि दुकाने थाटण्यात आलेली आहेत. भजन कीर्तन आणि महाप्रसादाचं भव्य आयोजन करण्यात आलंय. भाविकांनी अत्यंत भक्तिभावाने नागदेवता आणि शिवलिंगाची पूजा अभिषेक केलाय. तसेच दूध आणि मखाणा यांचा नैवेद्य अर्पण करून दर्शन घेतलंय. भाविकांची वाढती संख्या आणि प्रवास सोयीचा व्हावा या दृष्टीनं MSRTC अहेरी आगाराच्या वतीनं नागपंचमी विशेष यात्रा बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागासह चंद्रपूर, नागपूर तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यातील कोमरम, भीम, आसिफाबाद आणि मंचिरियल जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येनं भाविक नागमाता मंदिरात दाखल झालेत. दुपारपर्यंत ही उपस्थिती 50 ते 60 हजारांच्या पार पोहोचण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी नागमाता मंदिर समितीच्या वतीनं पिण्याचं पाणी, दर्शन रांग आणि महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलंय. मंदिर समितीचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक कंटिन्युअस सेवेमध्ये कार्यरत आहे. मंदिर राष्ट्रीय महामार्गालगत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी तिरुमलेश कंबलवार, गडचिरोली.